हाय फ्रेंड्स, आज आपण पाहूया मऊ लुसलुशीत आणि खुसखुशीत अशी आंब्याची पुरी। हे पहा, एक आंबा घेतला आहे, छोटे त्याचे पीस करून मिक्सर मध्ये बारीक करून घेतला आहे। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, 2 चमचे साखरपिठी घेतली, 1 चमचा रवा घेतला आहे, अर्धा चमचा वेलचीची पावडर आणि चिमूटभर मीठ। हे पहा, एक भांडं घेतलं आहे, भांड्यात मी आंब्याचा रस काढून घेते। साखरपिठी, माझा आंबा गोड आहे म्हणून मी 2 चमचे घेतले साखरपिठी। एकदम बारीक रवा घालायचा, 1 चमचा, तुम्हाला पाहिजे तर घाला, नाही घातला तरी चालेल। मी 1 वाटी कच्चं असं भरून घेतलं आहे पीठ। मी 1 आंबा घेतला आहे, तुम्हाला पाहिजे तर आणि 1 घेतला तरी चालेल आंबा। मी 1च आंबा घेतला आहे आणि मिक्सरमध्ये पाण्याचा एक थेंब नाही घातला आहे। मी थोडं थोडं पीठ घालून मी आता हे करूया घेतलं आहे, मळून घेते। हे पहा, छानपैकी मळून झालं आहे। 1 चमचा मी तेल घालून घेते, छानपैकी मळून घ्यायचं, 5 किंवा 10 मिनिटं ठेवायचं, खूप वेळ नाही ठेवायचं, नाही तर ते पातळ होणार, म्हणून 5 किंवा 10 मिनिटं ठेवायचं। पहा, छानपैकी मळून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं। हा पहा, आमचा गोळा तयार झाला आहे। 10 मिनिटं झाली आहे। पळपटावर थेंबभर तेल घालून घ्यायचं आणि हा असा गोळा प्रेस करून घ्यायचा तेल लावून, आणि छानपैकी त्याची पुरी घ्यायची। एकदम पातळ नाही करायची, एकदम जाड नाही करायची, आरामात लाटून घ्यायची। एकदम अशी पुऱ्या करून घ्यायच्या। एकदम 4-5 पुऱ्या करून घ्यायच्या। हे पहा, मस्त छान झाले आहे पुरी। छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि त्याची पुरी लाटून घ्यायची। पीठ नाही लावायचं, पीठ लावल्यावर याला सोडल्यावर पुरी केलं पण आपलं हे होतं ना, खराब होतं। हे पहा, आमच्या पुऱ्या सगळ्या करून झाल्या, 4-4, 5-5 करायच्या। तेल मस्त छान तापलं आहे, कडकडीत तापून घ्यायचं। आपली पुरी बघा अम्मा फुगली आहे, मस्त मस्त फुगली आहे। अशा फुगायला पाहिजे। आंब्याच्या पुरी खूप छान होतात, मस्त होतात, तुम्ही पण नक्की करून करा। पहा, हे पहा, खरपूस भाजले आहेत, पहा मस्त छान झाल्या पुऱ्या। हे पहा, आपल्या मस्त छान झाल्या पुऱ्या, अम्मा झाल्या आहे। तुम्ही पण नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा। चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।